असं तर हा मी जो वेश परिधान केलेला आहे त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेलच की आज मी मायथॉलॉजिकल काहीतरी करणार आहे. तर मी कौरव राजपुत्र. सांगा कोण बरं? दुर्योधन. दुःशासन. नाही. दुर्योधन. नाही रे. मी सांगतो मला माहिती आहे. दुःशासन. तुम्हाला ना अख्ख्या भारताला ही दोनच नावं फक्त माहिती आहेत. अरे आम्ही 100 आहोत रे, आम्हाला सुद्धा नाव आहेत. अरे आम्ही सुद्धा लढलो पण करिअर फक्त दोघांचीच झाली. वा वा. मी 57वा कौरव पुत्र चित्रांग. नाही ओळखलत ना? असो पण मला फक्त माझे आई वडील ओळखतात आणि शेवटी आई वडीलच असतात जे मुलासाठी मरतात. ते म्हणतात ना, कळणार नाही तुला आई बापाची माया. संपले आता, वाजवू नकोस. तेव्हा ते आई वडील माझे आज माझा बर्थडे साजरा करण्यासाठी हा महाल त्यांनी सजवलेला आहे. त्यांचा आशीर्वाद घेतो आणि बर्थडे साजरा करतो. प्रणाम पिताश्री माता. ऐका ना. प्रणाम. मी चित्रांग प्रणाम करतोय माताना आणि पिताना. आलास? हो. लय लवकर आलास. हो. नाही, बर्थडेला अजून उशीर आहे ना. हो. बरं झालं आलास. आता आलाय तर केक खाऊन जा. माझ्या 57व्या पोराचा बर्थडे आहे आज, वाढदिवस. केक खाऊन जा. 57वा त्याला नाव नाही आहे का? नाव केकवर पण 57 लिहिलेलं आहे. अहो त्याला नाव आहे अहो चित्रांग, आणि तो चित्रांग मी आहे आणि मीच तुमचा मुलगा आणि त्याचाच बर्थडे आहे. मीच आता बर्थडे बॉय आहे. मी चित्रांग. अरे तू आलास व्हय? अरे कुठे आहेस? इकडे पाठीमागे. अरे बाळा, तू आलायस का? अरे वा. अगं काय तुला लाज वाटाय पाहिजे गांधारी. कुठे गेलीस तू? पाठीमागे. काय तुला लाज वाटाय पाहिजे गांधारी. तू पोराचं नाव विसरलीस. पोराचं नाव विसरलीस. माझ्या ऋतिकचं नाव विसरलीस. ऋतिक नाही, चित्रांग माझं नाव आहे. चित्रांग. ये बघा, मी तुम्हाला आधीच सांगते. ते तिकडे आहेत. हा, इथूनच सुरुवात करणार आहे. हे बघा, तुम्हाला मी आधीच सांगून ठेवते, माझ्यावर ओरडायचं नाही. आपल्याला 100 पोर आहेत. 100 पोरांची 100 नावं एकटीनं कशी लक्षात ठेवणार मी? अरे पण साधं नाव लक्षात ठेवता येत नव्हतं तर कशाला जन्माला घातलं? अगं हे बेसिक आहे का माते? हे बघ, बाळ जन्माला घालणं ही देवाची देणगी असते, देवाचा प्रसाद असतो. होय बाबा, होय. एखादं नाव सुचलं म्हणून बाळ जन्माला घालायचं असं नाही होत, हो की नाही? आणि राज्य स्थापन करण्यासाठी पुत्रांची आवश्यकता असते. तुम्ही 100 कौरव पुत्र होतात म्हणून महाभारतात रडलात. आणि काय 100चं घेऊन बसलीस? एकाचं नाव तरी लक्षात आहे का तुझ्या? अरे मी बाप आहे, बाप. कुठे गेलास तू? इकडे आहे, मी इकडेच आहे. बोला. गांधारे, भोग आता कर्माची फळ भोग. आपली स्वतःची पोरं आपल्याला आता उरपाट बोलायला लागली. तरी बस झाली. तरी मी तुला सांगत होतो का नाही? सांग बरं. सांगत होतो का नाही नावाच्या भानगडीत पडू नको? ऐकशील तर शपथ. बाबा दुर्योधन झाल्यावर दुःशासन ठेवायचं ना, त्याला कशाला लागलीस तू? बाबा दुर्योधन 1, दुर्योधन 2, दुर्योधन 3, दुर्योधन 4, 5, 6, दुर्योधन 45. म्हणजे सांगायला पण सोपं झालं असतं ना. पण तू बायच अशी एक नाही, माझा म्हाताऱ्याचा ऐकशील तर शपथ. पप्पा, मी काय गाडी आहे का MH14 MH12 बोलायला? अरे मी कोण आहे? काय चाललंय हे? आणि दुर्योधन नंतर कन्सिडरच करायचं नव्हतं तर कशाला जन्माला घातलं? कशाला पसारा वाढवला तेवढा सगळा? माझी तुला नेमकं म्हणायचंय तरी काय मला स्पष्टपणे सांग. म्हणजे आता बोललेलं परत म्हणून दाखवू मी तुला? नको बाबा, नको. त्याची काय सुद्धा गरज नाही. तू परत बोललास तरी कुणाला काहीच कळणार नाही. पप्पा एवढंच फक्त स्पष्ट बोलतोय. आमची शरम काढायला लागलास तू? आमची आला का? काय कमी केलं तुला सांग मला?
काय कमी केलं का? आला का बाप आहे मी बाप. घासातला घास काढून तुला दिला. तू ग बस एकटा शब्द सुद्धा बोलू नको. आला का तुला कपडा कमी पडला का? खायचं कमी पडलं का? फाटकी कपडे घालायला दिले तुला? काय कमी पडलं तुला? जाऊ द्या ना. अरे कुठं जत्रेला घेऊन गेलो तर 100 मला पोरं हो 100. एकाने जिलेबी मागितलं तर 100 जिलेब्या घेऊन द्यायला लागला. एकाने जर गुढी शेव मागितलं तर 100 गुढी शेव घेऊन द्यायला लागायचं. एकाने जर पोगणा मागितला तर 100 पोगणं घेऊन द्यायचो. सगळ्या जत्रेत पोगण्याचा आवाज. शांत व्हा. काय अहो आधीच तुम्हाला श्वासाचा त्रास आहे, असं करणार होय? शांत व्हा, शांत व्हा. नाही गांधारे, बोलू दे मला, बोलू दे. शांत. पाठ आहे तर पाठीशी बोलून घेऊ दे. मनात साठलेलं पाठीशी बोलून घेऊ दे. आले का काय कमी केलंय तुला? आले का जत्रेत गेलो तर एक पोरग म्हणायचं मला बाबा पळण्यात बसायचंय. जुहिंग रप्पा 100 जणांनी पळण्यात बसवायला लागायचं मला. 3 दिवस अख्खा पाळणा मी बुकिंग करून ठेवायचं. 3 दिवस. पाळण्याचं कौतुक मला सांगू नका. ते दुर्योधन दुःशासन मोठे म्हणून दादागिरी करून 3 दिवस स्वतः बसायचे. आणि तो कंद एकदम छोटा म्हणून लाडात येऊन 3 दिवस तो स्वतः बसायचा. तुम्ही सतत म्हणायचात, कोणी काय बोलले की लहानांना बसू द्या, लहानांना बसू द्या. मधला बसतोय असं बघ. आम्ही फक्त फिरणारे पाळणे बघितले, बसलो कधीच नाही. पाळण्याचं कौतुक सांगू नका मला. काय केलं काय केलं कमी तुला? एवढा मोठा आलिशान महाल बांधून दिला. एवढा आता बड्डेला मी सजीवलाय महाल. महाल? मग हा महाल? मग काय? आपल्या राज्यात जेवढी लोक आहेत ना त्यापेक्षा 15 लोक जास्त आपल्या महालात आहेत. काय चाटायचं तो महाल? मला माझी ओळख हवी, माझी ओळख हवी आहे. ठीक आहे. अरे वळकले रे, वळकले वळकले रे, वळकले. बाल नाट्य नकोय मला, बाल नाट्य नकोय. अरे ओळख निर्माण करायची. अरे ओळख निर्माण करायला असं सहजासहजी ओळख निर्माण होत नसते संपतराव. मी संपतराव नाहीये, मी संपतराव नाहीये. मला माहित आहे, पण मला सांग, तुझं नाव जर सोपानराव असेल आणि समोरचा माणूस तुला जर संपतराव म्हणत असेल तर यात चूक कोणाची आहे? समोरच्याचीच आहे. अशी कशी समोरच्याची चूक ती आहे? दोन्ही नाव माझी नाही आहे. तो मला माझी ओळख हवी आहे. हे बघ तुषार, तुषार तुषार नाही हो, तुषार नाही. ओळख अशी सहजासहजी नाही मिळत बाबा. मुद्दाम करता तुम्ही, मुद्दाम करता सगळं. नाही नाही बाळा, मुद्दाम नाही. फंबल मारला असेल त्यांनी. फंबल? फंबल मारला असेल? इकडे आहे, मी इकडे आहे. अगं चित्रांगाचं फंबल अतरंग होऊ शकतं, नटरंग होऊ शकतं. सुभानराव संपतराव यमक सुद्धा जुळत नाही ग. कुठल्या लेवलला जाऊन त्यांना कव्हर करते? शरम वाटते मला तुमच्या दोघांची. अरे का हेच दिवस बघायचा बाकी ठेवला होता. अरे काय काय नाही केलं माझं मला माहित आहे. अरे का तुला सांगतो, इथं शूटिंग संपल्यावर मी घरी जातो का नाही, रात्रभर उसाला दारी धरत बसतो, पाणी पाजत बसतो. तू कराडचा आबा नाहीस रे, आता कौरवचा बाबा आहे. शेतातून महाभारतात ये रे. ये बघ तुला मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. इतकं शिकला सवरलेला तू आणि स्वतःच्या बाबाला अरे तुरी करतोस. बघ तर काही शिकला सवरला, काही शिकलो बिकलो नाही मी. आम्ही 100 भावंड एकत्र शाळेत जायचो, तर शाळा भरायची की जत्रा भरायची तेच कळायचं नाही. आणि गुरु सुद्धा त्या जत्रेला शिकवून शिकवून थकले आणि शेवटी त्यांनी वेगळा स्टँड घेतला. मी पहिला 10 भावांना शिकवेन, त्यांनी उरलेल्या 90 भावांना शिकवायचं. आमचं नुकसान झालं ना. आणि त्या दिवशी तो गुरुजीने माझा थोबाड फोडला. का बाळा असं का केलं? शाळा भरली होती. गुरुजीने विचारलं समोर काय दिसतंय? एक म्हणाला पानं दिसतायत. दुसऱ्याला विचारलं समोर काय दिसतंय? काय? तो म्हणाला झाड दिसतंय. मग अर्जुनाला विचारलं अर्जुना समोर काय दिसतंय? अर्जुन म्हणाला पोपटाचा डोळा दिसतोय.
गुरुजी म्हणाले शाबास. मग मला विचारलं समोर काय दिसतंय. काय मी पण म्हटलं पोपटाचा डोळा दिसतोय. थोबाड फोडला माझा. मला म्हणतो कॉपी करतोस तू. कॉपी करतोस. मनोहर मनोहर रडू नको मनोहर. रडू नको. हे बघ बाळा रडू नकोस तू. नको रडू बाळा. ही गांधारी इकडे ये. नाही रडू नको. शांत हो शमशुद्दीन. चित्रांग माझं नाव आहे. चित्रांग माझं नाव आहे. एकदा तरी बोला. एकदा तरी बोलाव चित्रांग. हे बघ इकडे इकडे बाळ. हे बघ रडू नकोस तू. मी ऐकलं. चक्कर यायला लागले. एकदा तरी बोलाव. खाली बस खाली बस. चित्रांग एकदा तरी बोलाव. हे बघ बाळा बाळा माझं ऐकून घे. रडायचं नाही आता. शांत हो तू. अरे म्हातारा माणूस आहे मी. चुका होणार नाही तर काय होणार सांग बरं. हा? आता तेवढ्यात पसारा काय म्हणून देण्यात ठेवायचं. केवढा पसारा आहे आमचा. मी सांगितला पसारा वाढवायला. तू सांगायला कुठं होतास तवा. चुकणार माणूस चुकणार. पण आता आज आज हे बघ रड नकोस बाळा. रड नकोस. आज बर्थडे आहे की नाही तुझा. आपण बर्थडे साजरा करूया बाळा. हा? उठ मी तुला केक कडे घेऊन चलतो. तुम्ही बर तू घेऊन चल. तू घेऊन मला चल केक कडे. केक काप आता तू. हा पण मेणबत्ती मी विझवणार बर का. मला मेणबत्ती विझवायला लय आवडते. माहितीये. बाळा बाळा तू केक काप. तू काप केक. कापलास का बाळा केक. ए बाय गाणं म्हण का रे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर चंपकलाल. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे. नाही येते. चित्रांग आहे. जिग्नेश जिग्नेश नाही,